कॉलेजमध्ये होते तेव्हा मी खूप मजा केली आणि आता 40शी नंतर मी अभ्यास करते की 18 वर्षांनी मी आज एम ए केलं आणि आता पीएचडी असताना मी खूप मजा केली आणि काही अभ्यास केलेला सरळ विचार करणारं आणि धमाल पुरुषांची कॅरेक्टर्स करण्यात मला काही इंटरेस्ट नाही झालं तर मी सुबोधचं केलं असतं शी आली तिशी आली असं नाही म्हणत आपण 40शी आली असं म्हणतो. हाय हॅलो नमस्कार मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर. अलीबाबा आणि चाळीशीतले चोर हा नवीन चित्रपट आपल्या भेटीला येतोय आणि त्याच निमित्ताने मधुराताई या चित्रपटात दिसणार आहे. ताई आज खूप सुंदर दिसतेस, छान दिसतेस. चाळीशीत वेगळे डिसिजन घेतात लोक खरं तर. काही बोल्ड डिसिजन असतात जसं की हेअर कलर करणं, टॅटूज करणं, अगदीच काही जण करतात अगदीच पजेस करायला जमले नाहीत तर असे काही घेतलेस का ग? पण मी खूप आधीपासून केस कलर करते आणि वेगवेगळे कलर करायला मला आवडतातच. पण बाकी काही नाही. पण माझा ऍक्च्युली प्रवास थोडा उलटा झाला असं म्हणायला हरकत नाही की मी जेव्हा कॉलेजमध्ये होते तेव्हा मी खूप मजा केली आणि आता 40शी नंतर मी अभ्यास करते. सो माझ्यासाठी हे नक्कीच आहे की 18 वर्षांनी मी आज एम ए केलं आणि आता पीएचडी करते. त्याच्यामुळे ही एक वेगळंच पाऊल मी उचललेलं आहे आणि पण कॉलेजमध्ये असताना मी खूप मजा केली आणि काही अभ्यास केलेला नाही. म्हणून म्हटलं माझा प्रवास उलटा आहे. आणि आता इथे निर्धामपणेच सांगते की मी असं केलंय नक्की. खूप मस्ती केली आणि 40शी नंतर समज आली आहे की असं असं करूया. बरं या चित्रपटातलं कॅरेक्टर अगदीच तिथे बघते पोस्टरवरती कोडं घालते ते कॅरेक्टर. काय कोड आहे नक्की या काय कॅरेक्टरचं? वाटतंय तुला? काय मलाच कळत नाहीये कारण दोन्ही बाजू दिसतायत मधुराताईच्या आणि दोन्ही बाजू छान प्रकारे साकारले आहेस. पण फ्रेश वाटतंय ना. हो हो. मलाही फ्रेश वाटलं या सिनेमाच्या वेळेला कारण एकतर खूप गंभीर खूप घाबरलेलं चिडलेलं रडलेलं असं कॅरेक्टर नाहीये. एक अतिशय सरळ विचार करणारं आणि धमाल कॅरेक्टर आहे. बाकी मी सांगणार नाहीये काही. पण खरंच खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे ह्याच्यामध्ये आणि माझ्यासाठी खूप वेगळं होतं हे काम करायला आणि त्यामुळे खूप मजा आली आणि मला मला खात्री वाटते की लोकांनाही हे माझं वेगळं रूप बघायला आवडेल. बरं इतकं सगळे कॅरेक्टर आहे तुमची पण अनेक वर्षांची मैत्री आहे एखादलं कॅरेक्टर ह्याच्यातलं जर मला हे कॅरेक्टर करायचं असलं तर ते कोणतं केलं असतंस का ताई? हम्म, मला माझंच कॅरेक्टर मला करायचं पण तेच वाटतंय ते खूप वेगळं वाटतंय मला पण हो. मला पण तसंच वाटतंय. नाही पण मी एक सांगेन या निमित्ताने की आमची 7ही जणांची कॅरेक्टर इंटरेस्टिंग आहेत. पुरुषांची कॅरेक्टर्स करण्यात मला काही इंटरेस्ट नाहीये. पण तरीही जर पुरुषांमध्ये करायचं झालं तर मी सुबोधचं केलं असतं कॅरेक्टर आणि अगदीच जर मुलींमध्ये मी सोडून काय करायचं असतं तर मुक्ताचं केलं असतं. पण हे म्हणजे द्यायचं उत्तर म्हणून मी दिलंय पण मला माझंच कॅरेक्टर करायचं होतं आणि ते मी केलंय. डिरेक्टर सरांनी बरोबर परफेक्ट कास्टिंग केली आहे हे याच्यातून प्रूव्ह झालंय कारण मला पण ते कॅरेक्टर बघतानाच इतकं वाटतंय पोस्टरवरती जे काय आहे आणि आता ट्रेलरमध्ये बघून प्रेक्षकांनाही कळलं असेल की हे कॅरेक्टर काहीतरी वेगळं आहे काहीतरी वेगळा चित्रपट देखील असणार आहे इमोशन्स आणि भावनांच्या माध्यमातून शेअर करणारा आहे. कोणतीही रोलर कोस्टर राईड तुला कशी वाटली? नाही खरंच मला असं वाटतं की विषय हा आज म्हणजे रिलेव्हंटच आहे. 40शी म्हणजे आपण म्हटलं तसं की 26शी आली तिशी आली असं नाही म्हणत आपण 40शी आली असं म्हणतो. सो तो एक पडाव महत्वाचा असतो आणि त्यामुळे हा विषय असा काहीतरी वेगळा आहे असं नाही पण त्याची मांडणी फार इंटरेस्टिंग केली आहे किंवा त्याच्यामधले जे डायलॉग्स आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत आणि त्याच्यामध्ये ह्युमर पण आहे आणि प्रत्येक जण बोलत एक असतो वागत एक असतो तर ते जे असतं ना की आपल्या आजूबाजूला कोण काय वागतंय त्याच्यानं आपण काय आहोत मग आपण खरं काय बोलतोय आणि काय वागतोय ह्या सगळ्याची अशी गंमत वेगवेगळ्या कॅरेक्टर्सची वेगवेगळी मतं असणारी कॅरेक्टर्स या सगळ्यांचं एकत्र येऊन ही जी गंमत आहे ती बघायला धमाल येणार आहे कारण मी म्हटलं तसं की त्याच्यामध्ये ह्युमर आहे त्याचं काय सिरियस आहे असं नाही पण कुठेतरी ती अंतर्मुख पण करायला लावते शेवटी आणि त्यामुळे ती जवळचीही वाटते. नक्कीच आणि आता हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांना बघायला तितकाच आवडेल कारण ट्रेलर इतका धमाल आहे कॅरेक्टर सगळे धमाल आहेत. थँक्यू सो मच ताई आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू आणि आम्हालाही खूप आनंद आहे की सगळ्यांमध्ये हा उत्साह आहे की सिनेमा काय आहे आणि कसा आहे हे बघायचं आहे त्यामुळे नक्की 29 मार्च नंतर हा रिलीज होतोय त्यामुळे सगळ्यांनी जाऊन चित्रपटगृहात हा सिनेमा पहा.